थांब 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 मित्रा, हा आपला मित्र आहे अनिकेत म्हणून. अनिकेतने आहे ना एवढे मोटिवेशनल व्हिडिओ बनवलेले आतापर्यंत खतरनाकमध्ये. आज एक मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सांगा भाऊ. तर मित्रांनो, एक दगड फोडणारा होता जो आपल्या पूर्ण ताकदीने एका मोठ्या दगडावर घाव घालत होता. त्याने एकदा मारलं, दोनदा मारलं, तीनदा मारलं, तो त्या दगडावर कंटिन्यू मारतच गेला. त्याने साधारण कमीत कमी त्या दगडावर 100 वेळा वार केला, पण त्या दगडावर कोणताही मोठा परिणाम दिसत नव्हता. तो खूप अवस्थ झाला. मी इतक्या वेळा मारलं पण त्या दगडावर कोणताही मोठा परिणाम दिसत नाहीये. पण त्याने विचार केला की अजून एक प्रयत्न करून पाहूया. आणि जेव्हा त्याने 101 वेळी त्या दगडावर वार केला तेव्हा तो दगड 2 भागात विभागला गेला. आता हा जो रिझल्ट मिळाला तो फक्त आणि फक्त 101 वेळी मारल्याने मिळाला का? तर अजिबात नाही. उलट ते जे 100 वार आधीपासून करत आला होता त्याचा प्रभाव हळूहळू साचत गेला होता, ज्याचा परिणाम त्याला 101 वेळी मारल्याने मिळाला. त्यामुळे हे तत्व तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, मला तुम्हाला या स्टोरीतून जे सांगितलं भाऊनी त्याबद्दलच सांगायचंय. कन्सिस्टन्सी आयुष्यात लागू करणं लय महत्वाचं आहे. मी 2017-18 पासून व्हिडिओज वगैरे बनवत होतो. काही व्हायरल नाही झालं, काही नाही. मी त्या गोष्टी सोडून दिल्या होत्या पूर्णपणे. पण मी गेल्या 5-6 महिन्यापासून इंस्टाग्रामवरती रेग्युलरली कॉन्टेंट टाकायला चालू केलं आणि आज 40-50 हजाराचा माझा मजबूत परिवार कंप्लीट झालेला आहे. या गोष्टीतून शिकायचं काय मित्रांनो माहिती का आपल्याला? आयुष्यात कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते. मग ती तुमची कोणती पण गोष्ट असो, काही पण आयुष्यात जर तुम्ही करत असाल त्या गोष्टीमध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी लागू करा, तुम्हाला यश 100% भेटणार म्हणजे भेटणार.